तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण कोड्याच्या माझवर आलेलो आहे। तर येत्या 9 तारखेला भव्य दिव्य असं श्रीनाथ केसरी मैदान पार पडणार आहे। तर आता आपल्याला पाठीमागे बघू शकता जनरल पट्टा पद्धतीचे भाऊने टेज मारले। तर भाऊनं एकाच माळावर 3 मैदान आपल्याला बघायला मिळणार आहे। म्हणजे कोणकोणती माहिती काय, 3 फेऱ्याचं मैदान, जनरल पट्टा आणि शॉन शर्यत एकाच माळावर आपल्याला सर्व मैदान पाहायला मिळणार आहेत। तर आपण आता मैदानचं पूर्ण व्हिडिओ बघूयात चला। तर समोर जे तुम्ही टेज बघताय हे जनरल पट्टा पद्धतीसाठी टेज मारलेला आहे भावांनो, आणि बऱ्यापैकी भावांनो नियोजन झालेलं आहे। मला वाटते 2 ते 3 दिवसात संपूर्ण भावांनो पट्टांनी टेजचं काम संपूर्ण होऊन जाईल। आणि जनरल गटामध्ये भावांनो असं सांगण्यात आलेलं आहे की 13 गाडी नोंद झालेला आहे जनरल गटामध्ये। आणि पट्ट्याचं पण भावांनो नियोजन झाले बऱ्यापैकी। आणि पट्टा असणार आहे कमीत कमी जनरल गटासाठी 7 किंवा 7.5 किलोमीटर पट्टा असणारा सांगण्यात आलेलं आहे भावांनो। तुम्ही जो आता पट्टा बघताय हे 3 फेऱ्याच्या मैदानासाठी पट्टा असणार आहे। आणि बऱ्यापैकी मित्रांनो पट्ट्याचं काम झालं आहे। मला वाटतं 2 ते 3 दिवसात पूर्ण पट्ट्याचं काम होऊन जाईल।